राम. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि काना करी तीर्थव्रत, आणि काना करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. गाईना आरनिशी मुखी नाम, गाईना आरनिशी मुखी नाम, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख. चुकलंय का थोडं, का बरोबर आहे? तुका म्हणे जीवा थोर झाले सुख. 2 मिनिटं, थोडं चुकलंय का काय माझं, जरा वाटतंय मला. पंढरीची वारी. 2 मिनिट. नाही जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, नाही तयवीन भुकेला विठ्ठल, नाही तयवीन भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण, नाही तयवीन भुकेला विठ्ठल, नाही तयवीन भुकेला विठ्ठल. देवापाशी मागे आवडीची भक्ती, देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासींची प्रीती भाव बळे, विश्वासींची प्रीती भाव बळे, नाही तयवीन भुकेला विठ्ठल, नाही तयवीन भुकेला विठ्ठल. तुका म्हणे मना सांगतो विचार, तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस, धरावा निर्धार दिसेंदिस, नाही तयवीन भुकेला विठ्ठल, नाही तयवीन भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण, नाही तयवीन भुकेला विठ्ठल, नाही तयवीन भुकेला विठ्ठल, नाही तयवीन भुकेला विठ्ठल. रामकृष्ण हरी. दोन्ही आपण खूप छान झाले. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण. महाराज एक प्रश्न विचारू का? हा विचारा विचारा.
ते विधेयमुक्त आणि जीवनमुक्त या दोन्हीतला फरक सांगता येईल का? हो ना, काय सोपं आहे ना. त्या शब्दामध्येच आहे ना. हे बघा, जीवन म्हणजे जिवंत, देह ज्यांचा जिवंत आहे असे मुक्त, बर का. हा. ज्यांचा देह अजून पडला नाही पण मुक्ती प्राप्त करून घेतलेली आहे. आणि विदेह विगतः देहा, ज्यांचा देह पडलेला आहे असे मुक्त. आणि मग जनक राजांना तर विधेयमुक्त म्हणायचे ना जीवन असताना सुद्धा. बरोबर. जनक राजांना विदेही मुक्त का म्हणायचे? त्यांचं नाव विदेह मुक्त होतं एक. आणि असं असतं, आता त्याची छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो, 2 मिनिटं. विदेह मुक्तीचा आनंद काही वेगळा आहे. जीवन विदेह ऐका, कोणाच तरी हे चालू स्पीकर, शोभाताई स्पीकर, शोभाताई स्पीकर चालू आहेत. हा, तर विदेह मुक्तीचा आनंद विलक्षण का? जीवन मुक्तीमध्ये कधी कधी दुःख येऊ शकतं. समजा एखादा महात्मा जिवंत आहे, मुक्त आहे ही गोष्ट खरी, पण जिवंत असताना प्रपंचातलं एखादं दुःख त्याच्या वाट्याला येऊ शकतं. कधी कधी बोध होऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराज आळंदीत असताना जीवनमुक्त होते, पण ताटी लावून बसावं लागलं ना. राग आला, जो त्यांनी अपमान केला, कधी कधी दुःख होऊ शकतं. पण विदेह मुक्त झाल्यानंतर दुःखाचा प्रश्नच नाही. म्हणजे दुःख कुठल्याही पद्धतीचं त्यांना भोगावं लागत नाही, कारण प्रारब्धच नाही राहिलं, देहच नाही राहिला, तर दुःख काय होणार. मग कृपण ब्राह्मणाचं वर्णन ते कशामध्ये मोडलं जातं मग? एक मिनिट हा, हे पूर्ण विषय होऊ द्या, मग आपण सांगू. तर विदेह मुक्तीचा आनंद विलक्षण आहे ना, वेगळा आहे. पण आता विदेह मुक्तीचाच आनंद ते देह असताना भोगतात, एवढा त्यांचा अधिकार. मग आमच्या तुंतुणे महाराजांनी याच्यावर असं सांगितलं होतं की, तुंतुणे महाराजांनी असं सांगितलं होतं की एका घरी 2 सुना, सासू, मोठा परिवार, आणि सासूला तीर्थयात्रेला जायचं होतं, बरं का. मग सासूने काय केलं, त्या दोघींनाही बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हे बघा, मी आता यात्रेला जाती आहे, तर तुम्ही दोघींनी घर सांभाळायचं. मोठ्या सुनेला आपल्या तिजोरीच्या चाव्या तिच्या हातात दिल्या, सगळं समजून सांगितलं, हे बघ, या लहान्या सुनेकडून सगळं व्यवस्थित करून घे, शेतीचं सांभाळ नीट कर, सगळं मोठ्या सुनेच्या ताब्यात देऊन टाकलं. आणि सासू गेली तीर्थयात्रेला. आता सासू निघून गेली. सासू गेली म्हणजे तीर्थयात्रेला गेली का, कायमची गेली नाही. मग आता ही घरातली जी मोठी सून आहे, ती सूनच आहे, पण सून असतानाच तिने सासूपणा भोगला, सासूपणाचा आनंद घेतला. घेतला की नाही? हो. आहे सूनच, पण सून असतानाच तिने सासूपणाचा काय जो आविर्भाव असतो तो तिने उपभोगला महिनाभर. म्हणजे घरात सगळ्यांना काम सांगणं म्हणा, पैसे देणं, तिजोरी सांभाळणं, तसंच आहे म्हटले. हे महात्मे काही असतात की नाही, हे जीवन मुक्त असतानाच विदेह मुक्तीचा आनंद भोगतात, म्हणून त्यांना विदेह मुक्त म्हटलं जात. आहेत जिवंतच, पण विदेह अवस्थेत आपल्याला महात्मा जो आनंद भोगतो, तोच आनंद हे जिवंत असताना भोगतात, म्हणून यांना विदेह मुक्त म्हटलंय जनक राजाला. असं सांगितलं. हा, आता काय म्हणत त्यामध्ये तुम्ही? ते कृपण ब्राह्मणाचं कुठे मोडलं जातं मग? कृपण ब्राह्मणचं जीवन मुक्तच म्हणायचा. त्याला त्रास देत होते ना सगळे, सगळं सहन करत आपल्या आनंदात राहायचा. काय त्याचं नाव? कदरी म्हटलेलं आहे त्याच्यात. कदरी, 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 कदरी ब्राह्मण. समजलं का उत्तर का नाही? हो हो समजलं. ठीक, थांबूया मग.
शतक श्री गोविंदाष्टकम सापडलं का? हो हो. श्री गणेशाय नमः. आता श्री गोविंदाष्टकम. सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गनलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्. माझे गुरु म्हणा तुम्ही सर्व. मृत्स्नामत्सिंहेति यशोदाताडन शैशव संत्रासम व्यादित वक्त्रालोकित लोकालोक चतुर्दश लोकालिम लोकत्रय पुरमूलस्तंभं लोकालोकमनालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्. त्रैविष्टपरिपूवीरगणं क्षितिभारगणं भवरोगगणं कैवल्यं नवनीताहारमनाहारं भुवनाहारम् वैमल्यस्फुटचेतो वृत्तिविशेषाभासमनाभासं शैवं केवलशान्तं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्. गोपालं भूलीला विग्रह गोपालं कुल गोपालं गोपी खेलन गोवर्धन धृति लीला लालित गोपालम् गोभिर्निगदित गोविन्द स्फुट नामानं बहुनामानं गोपी गोचर दूरं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्. गोपी मंडल गोष्ठी भेदं भेदावस्थम भेदाभं शश्वत गोखुर निर्धूतोद्धत धूली धूसर सौभाग्यम् श्रद्धा भक्ति गृहीतानन्दमचिन्त्यं चिन्तित सद्भावं चिन्तामणि महिमानं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्. स्नानौ व्याकुलयोषित्वस्रमुपादायागमुपारूढं व्यादितसन्तीरत दिग्वस्त्राह्युपदातुमुपाकर्षन्तम् निर्धुत्तत्वयशोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तस्थं सत्तामात्रशरीरं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्. कान्तं कारणकारणमादिमनादिं कालमनाभासं कालिन्दीगत कालीय शिरसि मुहुर्नृत्यन्तं नृत्यन्तं कालं कालकलातीतं कलिताशेषं कलिदोषगणं कालत्रयगतिहेतुं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्. वृंदावन भुवि वृंदारक गण वृंदाराध्यं वन्देऽहं वृंदाभामल मंदस्मेरु सुधानन्दं सुहृदानन्दम्. वन्द्याशेष महामुनि मानस वन्द्यानन्द पदद्वन्द्वं वन्द्याशेष गुणाब्धिं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्. गोविन्दाष्टकमेतदधीते गोविन्दार्पितचेतायो गोविन्दाच्युत माधव विष्णो गोकुलनायक कृष्णेति गोविन्दाङ्घ्रि सरोज ध्यान सुधा जलधौत समस्ताघो गोविन्दं परमानन्दामृतमन्तस्थं समभ्येति गोविन्दं परमानन्दामृतमन्तस्थं समभ्येति गोविन्दं परमानन्दामृतमन्तस्थं समभ्येति. इति श्रीमच्छङ्कराचार्य विरचितं श्री गोविन्दाष्टकं सम्पूर्णम्. ओम श्री चरणारविन्दार्पणमस्तु. श्री गुरु चरणारविन्दार्पणमस्तु. बालकृष्ण भगवान की जय. म्हटले का सर्व?